केदार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मी. ऍडमिट आहे? अरे पण हा केदार तर आतापर्यंत मरायला हवा होता. हा तिथपर्यंत कसा काय पोहोचला? युवी, प्लीज मला खरं खरं सांगा, तू काही केलं नाहीयेस ना? म्हणजे त्याची ही अवस्था तू गप्प बस ना तू. तुला खांडेकरांची एकुलती एक सून व्हायचंय ना? हे संपत्तीचं वारस व्हायचंय की नाही? हा, व्हायचंय की नाही? मग शांत बस. या तोंडाला ना चिकटपट्टी लावता. मागच्या वेळी तोंड उघडलं होतंस तेव्हा माहितीये ना, मला कानाखाली खावी लागली होती. हा, नाही बोलणार, नाही काहीच नाही बोल. गट. आता जे होतंय ते फक्त बघत राहायचं. हो. कधी येणार आहे माझी गुड न्यूज? बॉस, हे सगळं समजल्यापासून आहे ना, आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. असं वाटत होतं ना, तो युवराज जिथे कुठे असेल ना, तिथून त्याला उचलावा आणि सरळ फोडून काढावा. तुम्हाला जेवढा राग आलाय ना, त्याच्यापेक्षा जास्त राग आलाय मला त्याचा. मग वाट कसली बघतो आपण? बॉस, पाहताय ना तुम्ही, आपल्या केडी सरांच्या जेवर उठलाय तो. काय अवस्था करून ठेवली केडी सरांची. अजूनही वेळ गेलेली नाही बॉस. अहो, तुम्ही आय विटनेस आहे. तुम्ही दोघांनी मिळून त्या युवराजला तिथं पाहिलंय. अशी अवस्था करून ना मॅडम, त्याची स्वतःच्या पायावर उभाने राहायला पाहिजे तो. काय होणार आहे त्याने? त्याच्या विरोधात कुठलाही पुरावा नाहीये आपल्याकडे. आम्ही आय विटनेस आहोत आणि आमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेराही नव्हता तिथे, आणि कसं तरी टाकलं आपण युवराजला हातमध्ये. तरी काय होणार आहे? युवराज खांडेकर आहे तो. काहीही करून बाहेर पडेल. आणि नाही ना पडला तरी कौशिकी मॅडम त्यांच्या भावाला बाहेर काढण्यासाठी आकाश पातळी करतील आणि त्याला बाहेर काढतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं नाव जर पोलीस रेकॉर्डवर आलं तर गुलाब त्याच्यासोबतचा संबंध संपवून टाकेल. आणि मग पुन्हा एकदा आपण त्या गुलाबला कायमचं गमावून बसू. टीम, हे मिशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी केदारने आतापर्यंत खूप काही भोगलंय. त्याच्यामुळे आता हे मिशन फेल जाऊन चालणार नाही. हे मिशन सक्सेसफुल करायला आपल्याला आत्ता शांत राहावं लागेल. आपल्या हातून एकही चुकीची गोष्ट घडू शकत नाही, नाहीतर ती आपल्यालाच भागात पडेल. आपल्याला संयम बाळगावाच लागेल. बरोबर बोलताय बॉस तुम्ही. याचा विचार केलाच नाही आम्ही.